आपला बुद्धीचा प्रवास चिंतनाकडे, जगताकडे नाहीये. बुद्धी देहाचा संबंध सोडायला तयार होती तेव्हा साधना फलद्रूप होती. जी साधना ज्ञानाची आहे, संपत्ती वेदाची आहे, अनुभूती ईश्वराची आहे, प्राप्ती सुखाची आहे, ओळख तत्वाची आहे, भेट हरीची आहे आणि संबंध परमात्म्याचा आहे. ज्ञानाने गोष्टीचा उत्कर्ष आपल्या हृदयात होतो. एवढ्या गोष्टीचा सांगाल कोणत्या गोष्टीचा उत्कर्ष सांगते मी. ऐका, हे चिंतन आहे वेदाचं, मंथन आहे बुद्धीचं, प्रेम आहे खऱ्या ईश्वराचं, प्रगटीकरण आहे हृदयामध्ये भगवंताचं. जेव्हा भगवंत हृदयात प्रगट होतो, बुद्धीचा संबंध गुरुमुळे होतो, दोघाच्या ऐक्यानंतर ज्ञानाचा प्रसाद येतो, तो महात्मा जगापेक्षा महान होतो. त्यांचं वर्णन सांगितले आज की तो भक्त मला कसा प्रिय. हॅलो पल्लेवार. हो माऊली. एक मिनिट. किती आता थोडस वाचू लागले पूजा करून आणि रात्री पण थोडं. माऊली म्यूट झालं माऊली. हा, तर थोडं वाचन झालं, जास्त झालं नाही. पण त्यावेळी भगवंतांना सांगितले अर्जुनाला, अर्जुना मला किती प्रेम आहे त्या ज्ञानी भक्ताचं. इतकं सुंदर वर्णन केलंय, डोळ्या धारा लागू लागल्या. वाचनच असं थांबलं, म्हणजे वाचन ठप्प झालं, म्हणजे हृदय ठप्प झालं. एवढं वर्णन सांगितलं. आपल्याला माहिती नव्हतं, काहीच माहित नसतं आपल्याला. फक्त संसार माहिती आपल्याला, देह माहिती, हा माझाही माहिती, हा माझा नसताना माझा. हो माऊली. याचा संबंध नसताना संबंध. याची ओळख थांबायची जास्त वाढती, त्याची ओळख व्हायची तर होतच नाही. आयुष्य राहतच नाही आणि मनाला अशांतता मिळतच नाही, कारण अध्यात्म त्याच्या हृदयात त्याला माहितच नाही. हो माऊली, त्याला गुरु भेटतच नाही. नाही बेटा, जगतात जन्माला आल्यानंतर कर्मसमूह प्रारब्ध रूपानं थांबल्यानंतर जीव भांबावून जातो आणि वेडापिसा होतो. हो माऊली. दुःख सोडता येत नाही, बाजूला टाकता येत नाही, ते पुढे काढून घेत नाही. पण संत दुःखाला संपवतात, सुखाला हृदयात भरतात, वेदाच्या आरतीनं तुमची आरती करतात, गीतेचं ज्ञान तुमच्या हृदयात कोरतात आणि बुद्धीला राम करतात. ते संताच्या चरणाला लक्ष लक्ष प्रणाम. हो माऊली. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत गुरु माऊली. हे कार्य संत करतात, पण संताचं महत्व जगाला माहितच नाही. निंदा, तुच्छता, त्याची चर्चा नाही बेटा. संत म्हणले की हृदय शांत, संत म्हणलं की प्रेमाचं ते उकळ्या फुटा, संत म्हणलं की हृदय गदगद व्हा. त्याच्याबद्दल चर्चा नाही, त्याच्या स्वभावाचं वर्णन नाही. स्वभावाचा आणि संताचा संबंध असतो. हे काकानं कधीतरी पूर्वी सांगून ठेवले आम्हाला. महाराज कडक आहे होते आणि चिडायचे. त्यांना कुणाची फालतूगिरी माया येत नव्हती. किती प्राणापेक्षा प्रेम करा, चिंतन करा, अभ्यास करा, ते चांगलं कधीच म्हणले नाही, कुणालाच नाही. अधिकार समजायचे, पण हृदयात पाणीतून दाखवायचे नाही. स्वभाव असतेच कडक, काही चूक जमत नव्हती. मग काही जणांनी तक्रार सुरू केली ना काकाकडं. रागवतात ते, चिडतात ते आणि आनंद भोगा आपला आपण आत्मसुखाचा. बाकीचा आनंद तात्पुरता असतो, क्षणभर असतो.
त्या क्षणाच्या आनंदाला आयुष्य बर्बाद, अग्नीत जळणाऱ्या देहाला आयुष्य बर्बाद, जो अग्नीत पडणार आहे त्याला पुत्र मुखाग्नी देणार आहे. म्हणून तुला देवाने पुत्र दिलाय मुखाग्नीला. त्याचं एकच काय लक्षात ठेवायचं, बाकी नाही. हो माऊली. हे कळावं. तुझा हाच पुत्र तुला अग्नी देतोय. हे विधी आहे, किती कठीण आहे ते धर्मशास्त्र आहे. त्याचं आचरण केलंच पाहिजे. ज्ञानशास्त्र आहे, अनुभव आलाच पाहिजे. वेदांत, गुरुकडे दीक्षा घेतली पाहिजे. साक्षीभाव जागा झाला पाहिजे. जीवभाव टाकला पाहिजे. आत्मभाव प्रगटला पाहिजे. संतांच्या संगतीत आयुष्य खर्च केलं पाहिजे. बुद्धीला भ्रमातून सोडलं पाहिजे. देहभावाला काढलं पाहिजे. कचऱ्याला, अंतःकरणाच्या दोषाला झाडलं पाहिजे आणि मनाला संताकडे पाठवलं पाहिजे. बुद्धीला भ्रमातून सोडवलं पाहिजे. ज्ञानाला हृदयात पेरलं पाहिजे. मोक्षाला अवगत केलं पाहिजे आणि स्वरूपामध्ये राहून बुद्धीनं तन्मय झालं पाहिजे. हो माऊली. पाहिजे पाहिजे पायी म्हणते सोनं पाहिजे. खड्ड्यातून बसवा तिला एखाद्या. ज्ञान पाहिजे ना का तुला? भक्ती, पुण्य ते बघ ना. मला काय मिळालं नाही, मला काही कळालं नाही म्हणते का? बघायचं, बोलायचं, मोठ्याचा आदर करायचा, वाणी लागायचं, बोधात रंगायचं, वेदाचा संग करायचा, अनुभवामध्ये जगायचं, भगवंताला बघायचं. हे तुला कळायला पाहिजे. तेवढं मिळालं नाही. या घरातून काय मिळालं? या घरातून काय कळालं? खरंय माऊली. तू काय नाही माऊली, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ज्या घरात आलीस तू, जीवात्मा तुझा इथं आलाय, पाप पुण्याचा भोग सुरू झालाय, तुझ्या समोर संकटामाग संकट आले, हृदय भयभीतून फाटून गेलं, हृदय दाटून गेलं, मन तुटून गेलं, तरी तुला भगवंताकडे जायचं कळलं. प्रकृती सांगते, जगत सांगते, नाते सांगते, आम्ही कोण आहे सांगून देतात वेळेवर. आम्ही कसे आहेत? दुखाला सगळे असतात, दुखाला कोणी नसतं. हे विधीचं विधान आहे. दुःखाला बाहेर आपणच एकटं यावं लागतं. बाहेर कोणी काढत नाही तुमच्या दुःखाला. तुम्हाला दुःखात फक्त संत आणि गुरु काढतो, वेद आणि गीता काढते. नाते नाही काढत, नाते काढतात, पण संत दुःखातून बाहेर काढतात. गीता आनंदाला सुरुवात होती. मोक्ष हृदयात भगवंत प्रगट होऊन त्याची स्थिती अनुभवता येते. वेद तुला भगवंताकडे नेतो. संत तुला तू कोण आहेस कळून देतो. शास्त्र तुझ्या हृदयात पेरल्यावर याचा वाद होतो आणि गीता बुद्धीत थांबल्यावर भगवंताचा स्पर्श अनुभवता येतो. ते सुख, तो आनंद. ती गीता देते, कुणी नाही. नातं न गोत न पोत. कोळशाचं पोत म्हणजे नातं. खरंय माऊली. मला वाटतं असं वाईट काय बोलती, काय बोलत नाही, चांगलं बोलते, खरं बोलती. तुम्हाला कळत नाही ते बोलती. काय बोलते, काय बोलते, काय डोळे उघडता माऊली आमचे तुम्ही. खरं बोलता नाही, खरं बोलताय. कटकट. आपलं आयुष्य कसं संपवावं, आपल्या हृदयात ज्ञान कसं मिळावं, गीतेमध्ये बुद्धीला कसं थांबवावं आणि देहभावाला बंद कसं करावं, आत्मभावात कसं जगावं, स्वरूपाला कसं बघावं, लक्षाला कसं प्राप्त करून पकडावं, जगताला बुद्धीतून कसं टाकावं आणि वेदाला
कसं समजून घ्यावं ना, त्याला समजून घेते होय ग. चिखल आणि माती तिथे सगळं डांबर तिथं जाऊन बसते होय. भगवंतावर जाऊन बस की, गीतेला समजून घे की, वेदापाशी राहा की, वेदापाशी राहा, गीतेला हात घे, बोधा संग जग, भगवंताला बघ. जगाला बघतील ना त्याला का आंग करायचं. चल आल्या साडी घेण्या, आल्या खायच्या. पण तो परमात्मा आणि हा अनात्मा, दिसणारा अनात्मा आणि असणारा परमात्मा, हृदयात आत्मा. त्याचा संबंध वेदानं, गीतेनं, बोधानं, साधूच्या संगतीनं करून घ्यावा आणि ह्याला गुणानं सोडून द्यावं. व्यवहारात तिनं व्यवहार करताना तिनं बाजूला व्हावं आणि अलिप्त भावात तिनं जीवन जगावं. बुद्धीला तत्व कळावं. देहाचं ज्ञान, देहाचं संबंध नसावं. हे माझा, हे काळाचा आहे, हे तुझा नाही. हा कर्माच्या फळाचा आहे, पाप पुण्याचा मेळाचा आहे. पाप पुण्य समसमान झालं, त्या उपाधीत तुला देवानं घातलं. तू जीवात्मा आहेस. लाखो जन्मात, कोटी जन्मात काय कुठाने केली माहित नाही, पुढे काय येऊन येणार आहे कळत नाही, आणि आता वागायचं ज्ञान तुला कुणाकडून मिळत नाही. खरंय माऊली. बापरे, झोपले का बायका? का चुकायलं? नाही माऊली, झोपले का नाही त्याला? नाही हो, चुकत नाही हो माऊली तुमचं. नाही चुकत, काही चुकत नाही. ढिगार आहे. आणि माग किती ढिगार आहे माहितीये का तुला? एक जन्माचा, एक कर्माचं फळ आहे. अशी कर्माचा साठा आहे, ढिगारा डोंगरा एवढा. आणि तो संपतो बोधानं, ज्ञानानं, वेदानं, श्रवणानं, पुण्यानं, दानानं. तो संपतो कर्म साठा. काय करावं, काय संपवावं, काय थांबवावं? पापून पुन्हा थांबवून टाकावं, कर्माला बघून संपवावं प्रारब्धानं, आणि मागच्या साठ्याला आग लावावी, संचिताला. ते जळून खाक व्हावं, मन पाक व्हावं शुद्ध. त्याचा ध्यास असावा, वेदाचा अभ्यास असावा, नामाचा जप असावा, संतांचा संघ असावा, वेदाचा बोध असावा, परमात्म्याचा प्रत्यय असावा. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत. तळमळ असावी. तळमळ संसाराची नाही, त्यानं करावी. आपला संसार त्यानं करावा, हिनं आशीर्वाद द्यावा. हो माऊली. इवरी बसली ती महालक्ष्मी. आपली तळमळ मी करते, मला करते, मला कळते, माझ्यामुळे आणि त्याच्यामुळे आणि माझ्यामुळे घर आहे. आता 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 उद्या तू संपला, तू घर राहणार आहे, उडत आले हवेत नाही. एक मिनिट आहे. राज कोणतरी आलं. 1498 माऊली. 1498. 14. अरे बाबा, मी 1500 पुढे गेले. थांबा. आणि 1498 म्हणलात का? हो माऊली, हो. तरी गीता शास्त्र निर्मिता, जो मी सकल लोक शास्ता, तया माते सामान्यता बोलले जो. तया माते सामान्यता बोलले जो. सकल लोक शास्त्र, सगळ्या जगातील भूताचं प्राणी मात्राचं शासन मी करतो, त्याचं पालन मी करतो, पोषण मी करतो, जन्माला मी घालतो, आणि माझी निष्ठा करतात. पुन्हा वाचते एकदा ऐका. सकळ लोक 98 लक्षात ठेवा. पोळीचा नंबर लक्षात ठेवत जा. 98. तरी गीता शास्त्र निर्मिता, गीतेला मी उत्पन्न केले माझ्या मुखातून. ठीक आहे. जो मी सकळ लोक शास्ता, सगळ्या भूतमात्राचं नियमन पालन पोषण मी करतो. तया माते सामान्यता बोलेल जो, त्या मला अशा योग्यतेचा मी आहे. आणि जो माझी निंदा करेल, मला बोलल,
बोलेल जो माझ्या सज्जनेसी माते. सज्जन म्हणजे माझा भक्त, मला आवडतो, आणि मला, माझ्या भक्ताला आणि मला दोघाला. एक मिनिट हा, काय बोलते बघू पुढचं. माझ्या सज्जनेसी माते पैशून्याचे अव्हाते एक आहाती तयाते योग्य न म्हणे. बापरे, खूप छान बोलायचं. योग्य न म्हणे माझ्या आधी माझी निंदा करणारा म्हणले, पुन्हा म्हणले माझ्या आणि माझ्या भक्ताची दोघांची निंदा करणाऱ्याला गीताशास्त्र योग्य समजू नको, आणि त्याला गीताशास्त्र पण देऊ नको, त्याचा बोध तर त्याला काही सांगू नको, कारण तो मला आवडत नाही. बापरे. म्हणजे एवढे आसुर जगात की देवाला बी सोडित नाहीत, देवाच्या भक्ताला बी सोडित नाहीत. त्याला म्हणतात दुर्जन, नास्तिक, पापी. 3 डिग्र्या त्या लोकांना, एक दुर्जन, एक नास्तिक, एक पापी. हे 3 लोक देवाला म्हणतात. हा बेटा, देवाला कळालं म्हणून देव म्हणून त्याला सांगू नको, गीता देऊ नको. आणि का म्हणून देवा, मग त्याला माझ्याकडे मला घ्यायचं नाही. गीतेचं ज्ञान झालं त्या भक्ताला माझ्यापाशी घेतो मी, आणि ह्याला नरकाकडे नेतो. फिरतो घर 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 पृथ्वीवर. पण नास्तिक लोक असतात ना, काही काय म्हणतात वैज्ञान आहे, ही विज्ञान आहे, हे विज्ञान आहे. आणि जेव्हा डॉक्टर एमडी फिमडी सुपर एमडी होते, भरपूर मानणारे असतात, मानणार नाही असं नाही, पण न मानणारे जेव्हा हार्टचं स्पंदन चालू असते, श्वास घेणं सोडणं, गर्भात पण असत, तर ते श्वास आपोआप घेतला जातो. जेव्हा हार्ट ओपन सर्जरी केली तर त्या ठिकाणी एक बिंदू असतो, तो असा सारखा लप लप हालतो. का हालतो माहित नाही, ते विज्ञान आहे म्हणतात ते डॉक्टर काही काही. पण नाही, त्याला देव म्हणायचं नसतं, पण विज्ञान म्हणते. म्हणजे का म्हणते ते नास्तिक असते, श्रद्धा नाही, पुण्य नाही असं बोलतात. म्हणून जो देव ते हे काम करतो, तो म्हणे ना सकल लोक शास्ता, सगळा प्राणी मात्रा शास्त्र नियमन, त्याला जीवन देतो, त्याच्या सोबतच मी असतो, मलाच निंदा करतो, त्याच्यापाशी जर मी नाही त्याचा देह उभा टाकत नाही. हे पण त्याला कळत नाही, त्या मूर्खाला. सगळं बोलतो मला, त्याच्यासोबत मी आहे, सदा राहतो, कारण मी आत्मा आहे, परम अनात्मा आहे. हा खोटा आहे, हा खरा आहे. खोट्याशी संबंध खरा आहे, संबंधी आत्मा खरा, आणि ज्यानं संबंध केला, ज्याचा केला, ज्याचा मूळ झाला, हा भाग वेगळा आहे. पण थोडक्यात सांगतो मला, संबंध असा संबंधीचा अध्यास, संबंध वृत्तीने केला देहाचा, होता साक्षात ईश्वराचा, ती पडली देहाकडं अज्ञानामुळे, संबंध झाला खोट्याचा, प्रत्यय आला जगाचा, दुःख झालं कर्माचं, कुणामुळं भगवंताचा न कळण्यामुळे संबंध देहाचा केला, मध्ये अज्ञान आलं, मन मायेकडे गेलं, देहाला माझं वाटू लागलं, हा माझा म्हणून प्रेम येऊ लागलं. पण भगवंताचं प्रेम संपल्या गेलं, संबंध टाकला गेला, संबंध असताना सुटला आणि संबंध नसताना सुटला. गीता पिता पुन्हा पाठ करत बसा, शब्दात न करा, पुढे या. गीता काय सांगते त्याला बुद्धीत घ्या. गीता आत्मत्वाला प्रकट करून देते, गीता बुद्धीला ब्रह्मातून काढते, गीता महावाक्याचं ज्ञान देते, गीता जीवाला राम करते, गीता
जगताचा भ्रम पुसती. गीता जीवाला चैतन्यमय करती. गीता आनंदाला प्रगट करती. गीता दुःखाला समाप्त करती. गीता जन्म आभाव करती. गीता मृत्यूला संपवती. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. ते समजून घ्या शब्द जरा. मी त्या पाठ केलं नाही. पूजेचं सकाळचा अभ्यास झाला माझं, उठून अभ्यास असते. त्या एकादशीची पूजा वेळ लागला मला. 5 मिनिटं कोण समजत नाही आणि आयुष्य हातातून गेल्यावर नरक स्वर्ग चुकत नाही. खरंय माऊली अगदी. फालतू वागायचं टुक बोलायचं मला आवडत असं फालतू. परमार्थाचं आयुष्याची तपश्चर्या करा. आपलं जीवन परमार्थासाठी विनियोग करा. कमी ती सोनं, कमी ती पैसा, कमी ती बिल्डिंग, कमी ते पलाट, कमी ती RD FD टाकतील पुढे सरकती. तुझं सगळं हे पसारा लोकाला देती. पण अध्यात्म तुला स्वतःला कामी येतं. संत तुला तुझ्या स्वरूपाकडे नेतात. वेद तुला सुख देतात. गीता तुला भगवंताकडं एकरूप करती. जन्म मृत्यूला थांबवती. ती काय करीत नाही. कुठं तरी पाणी म्हणते 12 वाजता 1 वाजता जेवायच्या आधी पोटात कावळे मोडतेत उडतेत आणि म्हणते चला पोतीला. काम करून थकती, वट्टा पुसती, गॅस धुती आणि इकडे येते आणि पोती हातात धरती. बुद्धी भ्रष्ट, मन त्रस्त, पोट कावळा मोडाले आणि हातात पोती. कशात झाली माती सगळी. निवांत बसणं 4ला उठून 5ला. बस बरं बोलले की छाया बोलते काय आरती करू काय तर उलट वागल्यावर आधी परमात्मा मग संसार. एक मिलन शून्याचे अवाते एक आहाती तयाते योग्य नाही म्हणे. माझी निंदा करतो, माझ्या भक्ताची निंदा करतो, त्याला गीता द्यायला योग्य समजून कोण त्याला देऊ नको बापा. भगवंताने सांगितलं अर्जुन म्हणला हो. तयाची एरागवी सामग्री ऐसी जाणाई. दीपेन ठाण दिली रात्रीची जैसी. दीपेविनी ठाण दिली रात्रीची जैसी. पहिल्या काळात लाईट नव्हती. माऊलीच्या काळात 700 वर्षापूर्वी. ठाण देवी म्हणजे एका भिंतीला जे त्याला ठेवायचं स्टँड होतं आणि त्याच्यावर दिवा ठेवायची जागा होती. त्या दिवा ठेवला, मध्ये तेल टाकलं, वाट टाकली, पण दिवा लावला नाही. रात्री नुसता दिवा ठेवला. तसंच नुसती पोती ऐकली, कळाली नाही. दिवा ठेवला, लावला नाही. अंधार गेला का? नाही जात माऊली अंधार. दीपवीने ठाणे देवी रात्री जैशी. त्या जागेवर दिवा ठेवला. ठाण म्हणजे तिथे ठेवण्याची जागा. भिंतीला असे ते लाकडाचे राहायचे. आमच्या घरी होतं ते उतरायला. चिमण्याकडनं दिवसभर लाईट नसायची. माती दगड खेड्याचं येडं जीवन सगळं काय कशाचं जीवन ते. पण कुसान चिमण्या भरा न्याय करा लावा. दिवस 12 तास लाईट नसायची. रात्री यायची. मग तो जर दिवा भरून ठेवला तेलानं रॉकेलनं, त्याला जर लावलं नाही काडीनं, रात्री दिवा ठेवला का दिवा लावला? सांगा बरं. ठेवला, नुसता ठेवला माऊली. ठाण देवी रात्री द्यायची. दिवा ठेवला, तेल भरले, प्रकाशित केला नाही. तसं बुद्धीला तो कळाला नाही. बुद्धी प्रकाशात गेली नाही. अज्ञानाच्या अंधारात राहिली. ठाण देवी. माऊली किती छान, सुंदर. जन्म दिला, दिवा ठेवला, दिवा लावलाच नाही. डब्बीच नाही म्हणली. अंधार पडला, रस्त्यात जातात ना, घरात अंधार, अंगणात अंधार, गावातले लेट गेले, गावात अंधार. डबड कुठून आणती? बस अंधारात झोपा. स्वयंपाक बी करा अंधार, बिना दिव्याचा करा. तयाची एरागवी सामग्री अशी जाणावी. जसं अंधारामध्ये नुसता दिवा ठेवला, लाईट त्याला लावला नाही काढेल, तसे त्या लोकांची तपन भक्ती आहे. पण असा अंधार आहे मनामध्ये अज्ञानाचा, त्याला गीता देऊ नको. अंग गोरे आणि तरुणी, गोरी लेले आहे लेणे. अंग गोरे तरुण तारुण्य, पुढे अलंकार घातले. बरं पुढं माऊली. परी एक लेणी प्राणे सांडले जेवी. पण त्या शरीरात प्राणच नाही. घाला अलंकार.
काय माऊलींनी पण सांगितलंय बापरे. हो माऊली खरंच किती सुंदर. पुढचं वाचते आहे का, डबल वाचते पुढचं आहे. अंग गोरे आणि तरुणे गोरी पानबाई लय नाच होते बापा बापा. गोऱ्या सोना कमी करा बापा, लई ताप होते. कमीत कमी 12 वर्ष ती नाचती. मी गोरी आहे काय तुला वाट बसला चिटकू का काय भिंतीला, चिटकवर भिंतीला लटकून ठेवू तुला. आणि मी गोरी, गोऱ्या मधी पांढऱ्या मधी पांढऱ्या. गोर काय कातडे जाते पण निघून सुरडी आहे. मी गोरी आय मस्ती असते अंगात बापा बापा बाबा. आमच्या विठ्ठल सावळा आहे. हा ज्याच्यातून पीक उगत ते जमीन काळी आहे तर गोरी खाती, जर काळे नाही पिकले तर काय गोरी खाती. खरंय. आणि मी गोरी वाघ माय तेवढा आपली माणच्यामध्येचा. आता आहे का अंग गोरे आणि तरुणे उरी लिहिली आहे लेणे पर एक लेणी प्राणे सांडले शेणी. त्या शरीरातून दागिने घातले, गोरी पानबाई सजवली, कपडे घातले रेशमी. तिचा प्राण तिला सोडून गेला. ते सोनं काही कामाचं नाही, त्याचा गोर बी काही कामाचं नाही, तिचे अलंकार बी कामाचं नाही, तुझा रेशमी कपडा बी कामाचा नाही. तसं माझं तप आहे, भक्ती आहे, पण माझं ज्ञान नाही. तू काही कामाची नाही बाई. साष्टांग दंडवत माऊली. छान सांगितलंय. मी नाही सांगत, माऊली सांगते. साष्टांग किती सुंदर ताई, किती छान सांगितलंय. अशा लोकांचा जर प्राण नाही तर त्या तारुण्याला आणि गोरेपणाला काय अर्थ आहे. तसं तप आहे, भक्ती आहे, पण माझं ज्ञान नाही. त्या तप भक्तीला काय का काय काय फल आहे त्याच, उपयोग काय त्याचा. किती उदाहरण दिले. कोणाचं उदाहरण आहे का, हे सुंदर आहे. सोनियाचे सुंदर निर्वाळले होय घर, परिसर पंगणाद्वार रुंदले आहे. त्या लंकेत मध्ये सोन्याचं घर आहे का, सोन्याचं घर बांधलं, सगळं सोन्या लाख 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 सगळं सोन्याचंच घर. आणि त्या दारामध्ये साप बसले, जाऊ देणं झाले मध्ये. काय करावं ते घर पुढे रुंदले आहे. सर्पांगणाद्वार निपजे दिव्यान चोखट, दिव्यान पाची पक्वान केले. परी माझी काळाकुट मध्ये विष टाकलं. असो मैत्री कपट गर्भिणी जैशी. मैत्री आहे पण कपटी मनात. वरून मैत्री बोलतो दाखवतो, गोड गोड बोलतो, आणि त्याच्या पोराचं लग्न भारून फोनला मोडतो. बट्टीकडे बसतो, करू नका म्हणून फोन मध्ये सांगतो. हो माऊली किती छान उदाहरण. काहीच फायदा नाही, घर आहे तर फायदा नाही. मैत्र आहे पण कपटी आहे. पक्वाने पण मध्ये विष आहे. तर पण भक्ती पण माझा अज्ञान आहे. किती दृष्टांत द्यावे त्यांना बापरे. बाप्पा इकडं मित्र आहे, कपटी आहे, पक्वान आहे, मध्ये विष आहे. तसं माझी भक्ती आणि तप आहे, पण माझा अज्ञान आहे. माझी निंदा करतो त्याला दुसऱ्या देऊ नको. जो गुरुचा भक्त नाही, गुरु सेवा करत नाही, गुरुला प्रेम करत नाही, अडनिष्ठा ठेवत नाही, त्याला गीता देऊ नको. जो गुरु भक्ती दिला, शब्द मौलीचे आमचे नाही, जो गुरु भक्ती दिला त्याला गीता सांगू नको. पुढे चला. हो माऊली काय सांगितलं मला, किती पटवून दिलं. खूप सांगितलंय ग. आपण लय मूर्ख आहेत. कुठे अडकतो, कुणाला माझं म्हणतो, कुणासाठी रडतो. ते येडपट वगारू हे सगळं मिथ्या आहे, खोटे चनबंगुर आहे. याच्यात सुख नाही आणि त्याला बुद्धी सोडित नाही. अक्रांत करते मनात, दुःख करते, पुन्हा पुन्हा रडती बाई, पुन्हा पुन्हा रडते. इथं जगत नाही तर जीव सिद्ध होत नाही. इथं दृश्य खोट आहे तर सत्यपणा कुणालाच नाही. ते दिसून सत्ता नाही तर त्याचे तळमळ करायचीच नाही. पण ज्ञान नसतं म्हणून हे असे लोक असे त्रस्त होतात, दुःखाने त्रस्त होतात.
कारण ज्ञान नाही त्यांना, भगवंताची ओळख नाहीये, बुद्धिमत्तेची प्राप्ती नाहीये, हृदयात त्याचा अनुभव नाहीये, त्यांचं जगताचं मिथ्यात्व नाहीये, त्यांना गीतेच्या बोधाची चालना नाहीये, वेदाचं अंगण नाहीये, मोक्षाचं दान नाहीये, वेदाची शान नाहीये, गुरुचं वाण नाहीये, भगवंताची जाणीव नाहीये, त्यांना दुःख सोडत नाहीये. बाप बाप खरंच आहे. साष्टांग खरंच आहे, खरंच आहे. तू ज्ञानात ये, तू गीतेच्या श्रवणात राहा, बुद्धीला ब्रह्म कर, वेदाचं चिंतन कर, मनाला राम कर, आयुष्याचं धन हृदयात भर. गुरुला तू शरण जा, गुरुला तू साष्टांग नमन कर, तुला सगळं देतात. तुझा संसारही सांभाळतात गुरुनाथ, खरंच सांभाळतात. तुझ्या हृदयातली घाण काढतात. ती कोणती घाण? पाप करण्याची वृत्ती, पुण्य करण्याची वृत्ती, वेदाची वृत्ती. काय मच्छर, काय घाण आपण वागत होतो. दोषानं भरलेलं अंतःकरण धुतात बोधानं. मधली असली लाखो जन्माची, कोटी जन्माच्या अविद्येला भस्म करतात आणि दुःखापासून बुद्धीला बाजूला करतात. संबंध ईश्वराचा करून देतात. ते संत जगापेक्षा महान, त्रिलोक्यात ते छान असतात आणि आपण त्यांची संगत करत नाही, करून देतो. माझ्या जिंतूर रोडच्या बायका 50 तरी असतील, 100 2-3 बुद्धीमध्ये ठाण मारून राहतो. आयुष्याचं धन आपल्या हातात येतो. हृदयातल्या परमेश्वराची जाणीव तयार होती, देहाची जाणीव बंद होती, ही ज्ञानाची खरी रीती. हो माऊली, हे कळायला पाहिजे बेटा. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक बुद्धीला कळावं की तिने ईश्वराकडे वळावं. त्या देहातून तिनं आपलं सौख्य प्राप्त करावं. जसं आहे तसं प्रारब्ध भोगून मन शांत ठेवावं. चिंतनाला आत नेऊन चिन्मय बनावं. ओवीला समजून, ओवीला बुद्धीत धारण करून, अभ्यास सतत करून, मनाचा निग्रह करून, बुद्धीचा अवघ टाकून, पद्धतीला धुवून मोक्षामध्ये यावं. देहात न राहता मोक्षात राहा. त्या देहात न राहावं बुद्धीनं. हे मोक्ष सांगतो. सांगा तुम्हाला, देहातून बुद्धी बाहेर कशी येते, वेदामध्ये कशी जाते, गुरुच्या चरणी अर्पण कशी होती, स्वरूपामध्ये प्रवेश कसा होतो, तन्मयतेचा प्रवास होतो, अभिन्न भावाचा त्या ठिकाणी प्रत्यय येतो, मी तो आहे असा अनुभव येतो, मी देह नाही असा निश्चय होतो. वेदाचा अभ्यास तुम्हाला पुढे नेतो. संतांच्या कृपेचा आशीर्वाद तुम्हाला सत्स्वरूपाचा प्रत्यय आणून देतो. सुखाचा त्या ठिकाणी आस्वाद मन घेतो आणि राम राज्य तयार होत. पाप पुण्य बंद होत, अज्ञान समाप्त होत, मन राम होत, वेदाची धन हातात येत आणि तेव्हा तो अनुभव सोचा सोला येतो. स्वसंवेद्या आत्मरूपा हे असं म्हणतात माऊली. त्याचा अनुभव. हो माऊली, साष्टांग दंडवत माऊली. आपल्या महिमेत राहिलोत ना आपण, संसार शिवत नाही. आपल्या ज्ञानात राहिलो, अज्ञान ओळत नाही. आपण श्रवणात गेलो, प्रारब्ध त्रास देत नाही आणि संताला भेटल्यावर जन्म मरण मागे येत नाही. रामकृष्ण हरिमय. साष्टांग दंडवत माऊली. वाव, आय वाणी. मॅडमला बोललं म्हणलं माहित नाही. वाणी अशी चालू तैसी तपी भक्ती मेधा, तयाची दान प्रभुता, जो माझी याची काळिंदा माझीच करी. तैसी तपी भक्ती मेधा, मेधा म्हणजे बुद्धी. त्यांची तपय भक्ती आहे.
तयाची जाण प्रभुता, जो माझी याची कांडा माझी चकरी. तो माझी करतो, माझी याची म्हणजे माझ्या भक्ताची पण करतो. तो तपी असला, भक्त असला तरी पण त्याला गीता शास्त्र देऊ नको. आता पुढचं, या कारणे धनंजया, तो भक्त मेधावी तपिया, तरी नको पापाया शास्त्रा अतळो देव. माझा भक्त धनंजया, अर्जुना मेधावी, त्याची बुद्धी तपामध्ये श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, पण अशाला सुद्धा त्या गीतेला शिव देऊ नको. अतळिया, अतळो देव. काय बहु बोलो निंदका, योग्य सृष्टा ही साधिका, गीता हे कवतिका लागे हे नेदी. तुला अजून सांगू, असा भक्त, असा तपस्वी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा जरी असला तरी तो निंदक आहे, म्हणून त्याला गीतेच्या शास्त्राचा शब्द पण सांगू नको. सृष्ट्यादी ही सारिका, सृष्ट्या उत्पन्न करणारा ब्रह्मदेव. म्हणून मी तपाचा धनुधरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरु भक्तीचा पुरा, प्रसाद तो जो झाला. म्हणून कुणाला द्यायची, जो तपाचा जन पाया केला. तपाचा धनुर्धरा, तळी म्हणजे पाया, दाटोनी धनुर्धरा, या भक्तरूपी मंदिराचा पाया तपान केला. ठीक आहे. वरी गुरु भक्तीचा पुरा, प्रसाद जो झाला. वरीच्या भक्त्या मंदिरावर गुरुभक्तीचा कळस लावला त्यांना. ठीक आहे. आणि श्रवणेच्छेचा पुढा, दारवंटा सदा उघडा. त्याला श्रवणाची अपरंपार इच्छा आहे, त्याला गीतेचा दरवाजा सदा उघडा ठेव. श्रवणेच्छेचा पुढा, दारवंटा सदा उघडा. त्याला श्रवणाची इच्छा अफाट आहे, त्याला गीतेचा दरवाजा उघडा ठेव. ओवीच्या श्लोकाचा मधून बोध त्याच्या हृदयात पेर आणि त्याला माझ्याकडे आण, असं भगवंतानं सांगून गेले धामाला. जो बी इथून पुढचा जी गीता सांगेल, पुढचा तर मी सकाळी रडूच आलो मला. इथून पुढचा गीता सांगणारा कोण आहे, अबा बाबा बाबा, तो कसा आहे, जो माझा गीतेचं ज्ञान जगात देतो तो कसा आहे, त्याच्याबद्दल 10 वेळ आहे पुढचा. लय सुंदर आहे, उद्या सांगल तुम्हाला. दारवंटा सदा उघडावरी कलश चोखडा, आनंद रत्नाचा. त्या भक्तिरूपी मंदिराचा कळस म्हणजे निंदेचा अभाव असलेला ज्ञानरूपी भक्त, म्हणजे त्या मंदिराचा कळस त्याच्यावर बसव. जो निंदा माझा करत नाही, जो श्रवणाला बाजूला हृदयातून काढत नाही, जो माझं ज्ञान प्राप्त केल्याशिवाय जगत नाही, माझ्या अभेदापासून त्याचा प्राण स्तब्ध होत नाही, अशा भक्ताचा कळस म्हणजे निंदेचा अभाव असलेला जो भक्त, त्याला तो माझ्या गीतारूपी भक्तीच्या मंदिराचा कळस आहे असं तू जाण. गीतामध्ये आमच्यासाठी माऊली, खरंच त्या मंदिरात आमचा प्रवेश किती सुंदर भरले बघ ना ओवी मध्ये. आपल्याला काय कळते सांग, खूपच सुंदर. काय पाया त्याचा कळस, खरंच त्या पाया बघ ना. पहिल्या माग जाते मी. तपाचा धनुर्धरा, तप म्हणजे पुन्हा तळी दाटोनी गाडोरा. त्याच्या तपाचा पाया पाहिजे त्या भक्तिरूपी मंदिराला. तर तप असून तर ते मंदिर पडणार नाही, आणि ते तपाचा पाया त्याने बळकट करावा. आणि नंतर पुन्हा ते सांगितला कळस, नंदीचा अभाव त्याच्या हृदयात असावा, साधूची देवाची निंदा न करणारा असावा, आणि त्याने माझ्या भक्तीमध्ये त्याची बुद्धी भरभरून एकरूप व्हावी. आणि तो भक्त माझ्या मंदिराचा कळस आहे हे तुला मी सांगतो. त्याला कळसावर ठेव. तिचा दरवाजा उघडा. भक्ताला कळस बनवलं, केवढं त्या भगवंताचं श्रेष्ठ पण. खरंच भक्ताला मुकुट करते भगवंत, कळस बनवते, किती त्याच्यावर प्रेम. खरंच केवढं प्रेम आगाध. खरंच काहीच करायचं नाही आणि फक्त गीतेचं श्रवण करायचं, आनंद समाधान घ्यायचं, देवाला आनंद होते त्याच्यात. किती कमाल आहे. आपण गीता वाचतो बेटा. आता मी ठरवलंय
आता एवढं ऐकून का आपलं रे तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर